महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नीट घोटाळ्याच्या मास्टर माइंडचे काळे साम्राज्य, लातूर उद्योग भवनातील मोठेगावकरच्या टोलेजंग इमारतीचे गूढ काय? देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या अटकेत असलेला लातूरचा प्राध्यापक शिवराज मोठेगावकर सध्या तपास यंत्रणाच्या रडारवर आहे। मात्र सीबीआयच्या कोठडीत असलेल्या मोठेगावकरच्या केवळ परीक्षा घोटाळ्याचीच नव्हे तर त्याच्या लातूरातील रगड आणि अनधिकृत संपत्तीची चर्चा आता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आहे। उद्योगांना चालना देण्यासाठी राखीव असलेल्या लातूरच्या उद्योग भवन परिसरात मोठेगावकर यांनी नियम धाब्यावर बसवून आपले साम्राज्य उभे केल्याचे धक्कादायक वास्तव आता समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार लातूरमध्ये उद्योग भवन परिसरात प्राध्यापक शिवराज मोठेगावकर याचे 1-2 नव्हे तर चक्क 4 ते 5 मोक्याचे प्लॉट्स आहेत। धक्कादायक बाब म्हणजे यातील एका प्लॉटवर गेल्या अनेक दिवसांपासून एका टोलेजंग आणि आलिशान इमारतीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे। एमआयडीसी आणि उद्योग भवनाचे नियम अत्यंत कडक असताना एका शिक्षण सम्राटाने उद्योगासाठी राखीव असलेल्या जागेवर हे बांधकाम कसे काय सुरू केले, हा आता मोठा प्रश्न बनला आहे। औद्योगिक क्षेत्राच्या नियमानुसार उद्योगासाठी राखीव असलेल्या जागेवर किंवा प्लॉट्सवर केवळ कारखाने, प्रक्रिया उद्योग किंवा औद्योगिक व्यवसाय करणे बंधनकारक असते। या जागेचा व्यावसायिक वापर करून तिथे ट्यूशन क्लासेस, कोचिंग सेंटर्स आणि इतर अनधिकृत व्यवसाय चालण्यास कायद्याने सक्त मनाई आहे। मात्र मोठेगावकर यांनी या नियमांना केराची टोपली दाखवत या भागात आपले पाय पसरल्याचे दिसत आहे। सीबीआयने नीट प्रकरणात मोठेगावकरला अटक केल्यानंतर आता त्याच्या आर्थिक नाड्या आणि मालमत्तेचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे उद्योग भवन परिसरात मोठेगावकरला कशाच्या जीवावर आणि कोणाच्या आशीर्वादाने 4 ते 5 फ्लॅट्स मिळाले, अनधिकृत टोलेजंग इमारत उभी राहिली तरी स्थानिक प्रशासनाने डोळेझाक का केली, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। मोठेगावकरच्या या रगड संपत्तीचा पर्दाफाश झाल्याने आता त्याला पाठीशी घालणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत। लातूरच्या शैक्षणिक ब्रँडला काळिमा फासणाऱ्या मोठेगावकरच्या या बेकायदेशीर साम्राज्यावर आता प्रशासन बुलडोजर चालवणार की सीबीआयच्या कारवाईनंतर ही संपत्ती जप्त होणार, याकडे आता संपूर्ण लातूरकरांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, लातूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।